चला आपण आता ना सुरुवात करूया. त्या धड्याखालचे प्रश्न चाललेत हं, पहिल्या धड्याखालचे. समानार्थी शब्द चालले होते आणि मला वाटतं वेळ संपली आपली. आता समानार्थी पूर्ण नाहीच झाले अजून, आहे ना? मिस आवाज ब्रेक होतोय तुमचा. हो का? एक मिनिट. हॅलो, आता येतोय का ग आवाज? अनन्या? हा आता येतोय. हां. तर समानार्थी शब्द चाललेत आपले. वृक्षला पूजानी काल सांगितलं तरुहू. आता दुसरा शब्द भूमी. कोण सांगेल मला? नाही, तुमचा आवाज कट होतोय. कटच होतोय ना. योगेश आवाज करे कट मिस होतोय. कधी कधी होतोय आणि कधी कधी नाही होत. आता मधून ते खरं लाल होतंय खाली ते आणि काही इलाज नाही बघ त्याला. आवाज असा हे होतोय, ते खाली लाल आलं की हे हा. अनन्या, हॅलो. हो मिस. येतोय ना आवाज? हा आता येतोय आवाज. हा. चल. भूमी कोण सांगेल? मॅम पृथ्वी किंवा पृथ्वी. बरोबर, पृथ्वी. वसुंधरा. पुष्कळ आहेत शब्द, आहे की नाही? मॅम आणि एक शब्द होता मॅम धारा पण आहे ना? नाही मॅम ते धरा. धारा आहे की धरा आहे ना मॅम? धरा. ओके. हा, धरा. वसुंधरा. नुसती धरा पण चालेल. वसुंधरा. आता राजाला काय शब्द आहेत बाळा? नृप. हो बरोबर. आणि खूप आहेत शब्द. आता प्रसाद तू सांग. काय? भूप होईल का? चालेल. भूपः, नृपः, नृपती, भूपती. पुष्कळ शब्द आहेत. आता प्रसाद तू सांग मला. धनुहू. मॅम अमरकोश ते सगळे शब्द आहेत ना? हो असतील ना, आणि नसतील तरी आपल्याला आलं पाहिजे. धनुहू. प्रसाद काय होईल सांग? चापः. अगदी बरोबर. चापः. ज्यांना येत नसेल ना त्यांनी लिहून ठेवा. नदी. नदीला अथर्व भोईर तू सांग. सरिता. बरोबर. सरिता नाही बाळा, बर का, सरित. कळलं का? सरित म्हणजे नदी. आता विरुद्धार्थक शब्दान बघा. मी विचारते त्यांनीच उत्तर द्या, म्हणजे मग ना सगळ्यांना उत्तर देता येतील. जय प्रजापती तू सांग. स्तुती ही. निनदा. निनदा नाही, निंदा. निंदा. हा बरोबर. आता पुढचं कोण सांगेल? पूजा तू सांग. सद्गुणा. दुर्गुणाः. बरोबर. त्याच्यानंतर आता कोण सांगेल? राधिका तू सांग. प्रसन्ना. राधिका. हॅलो, राधिकेला आवाज येत नाही वाटतं. अनन्या तुला येतोय आवाज? हॅलो मिस, येतोय आवाज. राधिकाला येतोय ना? राधिका बोल बाळा. प्रसन्ना. त्याच्या उलट काय? हॅलो. मिस आवाज येतोय माझा? आत्ता आला. बोल आता. प्रसन्ना. खिन्नाः. बरोबर. खिन्ना. प्रसन्ना, खिन्ना. आणि या व्यतिरिक्त कोणाला शब्द माहित असतील तर मध्ये बोललं तर चालेल.
अशक्ताः. विशस्नाः कोण काय म्हणली अनन्या? विषण्णाः विषण्णाः चालेल, अगदी बरोबर आहे. हं? आता अशक्ताः त्याच्या उलट काय होईल हो? सोपं आहे. सशक्ताः सशक्ताः. अशक्ताः सशक्ताः. आता मला कोण सांगेल बरं? अथर्व बेडेकर सांग. पुरतः त्याच्या उलट. मॅम पृष्ठतः. बरोबर. पुरतः त्याच्या उलट पृष्ठतः. मॅम पृष्ठतः म्हणजे फ्रंट ना? नाही, पुरतः म्हणजे फ्रंट. हा सॉरी, हा, पृष्ठतः म्हणजे बॅक. बॅक. बरोबर. आता याला पूजा तू सांगशील. पुरुषाः. स्फीताः परत सांग. स्फीताः पहिलं अक्षर नाही कळलं बाळा मला. स अर्धा स्फीताः. स्पिता कुठे वाचलंस बाळा हे? गाईड मध्ये वगैरे आहे का? नाही, शाळेमध्ये आम्हाला सांगितलं. चालेल. पुरुषाः त्याच्या उलट स्थूलाः पण शब्द सोपा आहे बघ. स्थूलाः. स ला थो, स अर्धा, थो पहिला उकार. ह, स्थूलाः. हो मिस. हं. कळलं? त्याच्यानंतर आता बघा, कह कम वदती. आज कमी मुलं का आली आहेत बरं? 7च मुलं आहेत. का नाही आली आज काय माहिती. टियारा आली नाहीये आज. सोहम फडके आला नाहीये. काय माहिती. आता मी रेकॉर्डिंग करतेय. कह कम वदती. बघा आता कोण सांगेल हे? तिष्ठन्तु चारणाः. जय प्रजापती तुला येईल सांगता? मी सांगू? थांब ना, जय सांगेल ना. हो मिस. हा. राजा चारणानं अवदत. बरोबर. राजा चारणान. बरोबर. कोणी कोणाला, जो बोलतो तो प्रथमेत. कळलं का? आणि ज्याला सांगायचे ते द्वितीयामध्ये. तत्प्राप्तुम यतस्व. प्रसाद तू सांग. पुरोहितः पृथुं वदति. बरोबर. पुरोहितः पृथुराजं वदति. तव पिता दुःशासकः. तव पिता दुःशासकः. अनन्या तू मी सांग. बोलू? बोल. हो मिस. भूमिः पृथु भूपम अवदत. बरोबर. कळलं? भूमी ही जमीन म्हणालीये, धरा. अतः धनु त्यज. राधिका. अतः धनु त्यज. काय होईल बोला? भूमिः पृथु भूपम वदति. बरोबर. कळलं? भूमी ही पृथून रूपम वदती अवदत. हा, संधी विग्रह कुरुतो. बघा, संधी विग्रह कुरुतो. प्रसाद तुला येईल. उदर एव. उदरे एव, उदरे प्लस एव. शाबास. मुद्दाम मी तुला विचारला. हा जरा वेगळा आहे, लोक चुकणार. उदरे एव. अगदी बरोबर. त्याला हे काही नाहीये, म्हणजे काय नियम वगैरे नाही, तसंच लक्षात ठेवायचं. पशुवत जीवंती. पूजा तू सांग.
पशुवत प्लस जीवंती. बरोबर. अथर्व बेडेकर अशक्ताश्च. मॅम अशक्ताः प्लस च. बरोबर. हा, आता जय प्रजापती सांगतो का? पुरोहितो वदत. पुरोहितः प्लस अवदत. बरोबर, शाबास. हे सोपं आहे ना, म्हणून परत परत घेत नाही. ज्यांना येत नाही त्यांनी उत्तर लिहून ठेवा. आता अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. आता लक्षात ठेवा, अमरकोशात हा प्रश्न विचारत नाहीत, पण समानार्थी शब्द विचारतात. म्हणजे या शब्दाला दुसरा शब्द वापरून वाक्य लिहा, म्हणजे अर्थ तोच झाला की नाही, फक्त प्रश्नाचं स्वरूप त्यांनी बदललंय. मग आता बघा, भूमी ही स्त्री रूपम धृत्वा प्रगटिता. अथर्व भोईर येईल सांगता? काय करणार कळलंय का तुम्हाला? हो मिस. भूमीला समानार्थी शब्द पृथ्वी स्त्री रूपम धृत्वा. कळलं का? बाकी काही नाही, पृथ्वी किंवा वसुंधरा काहीही लिहिलं तरी चालेल. आता दुसरं वाक्य जे आहे ते अनन्या तू सांग, वाक्य वाच आधी. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायाः प्रथमः अभिषिक्तः सम्राट. मग आता कुठल्या शब्दाला समानार्थी शब्द लिहायचा आहे? अंडरलाईन केली ना बाळा? हो मिस, माहिती आहे ते भूपालः. भूपाल म्हणजेच काय? राजा. कळलं का? नृपः, भूपः. भूपः, नृपः हा. काही चालेल. कळलं? अशा तऱ्हेने आपला हा धडा आता पूर्ण झाला. या धड्यातलं काहीही शंका असेल आणि केव्हाही विचारलं, आज उद्या तरी चालेल. मला वाटतं हा पूर्ण धडा समजला असेल. फक्त याच्यातलं ते माध्यम भाषा लिहिलं का तुम्ही उत्तर? कोणी लिहिलंय बघा? हॅलो, पूजा लिहिलं का? माध्यम भाषया हो मिस. लिहिलंय उत्तर? मग वाचून दाखवते का बाळा? मिस मी फक्त एका प्रश्नाचं लिहिलं. हो, एकच सांगितलं होतं मी. दुसऱ्याचं मग एक झाल्यावर दुसरं आपण तयार करूया. हो मिस. हां. This story is taken from Rigveda. बरोबर. Mother Earth, who appeared in the form of a woman, said to the king Prithuvanya to cultivate land and focus on agriculture. Mother Earth told King Prithuvanya to take the help of his subjects in the process of agriculture. She advised the king to start agriculture with his subjects by using all the tools and equipments like plow, sickle, shovel and axe. बरोबर. मग तिसऱ्या पारामध्ये, in this way Mother Earth advised Prithuvanya to initiate agriculture for the benefit of the world instead of wielding bow and arrow. शाबास, छान लिहिलंय. पण आता फक्त याच्यात एक अजून सुधारणा पाहिजे. पहिल्यांदा जी सुरुवात लिहिलीस ना, दी स्टोरी इज टेकन फ्रॉम ऋग्वेदाच बरोबर आहे, पण धड्याचं नाव आलं नाहीये त्याच्यात. हो मिस. दी स्टोरी आद्य कृषी आद्य कृषक. पृथुवैन्य. दी स्टोरी इज टेकन फ्रॉम ऋग्वेदाज. हे लिहिलं ना की छान मार्क 2पैकी 2 मिळतील. बरं, हे प्रत्येकाने लिहिण्याचा प्रयत्न करा. कळलं का? हे उत्तर प्रत्येकाला आलं पाहिजे. जय प्रजापती लिहिलंयस का उत्तर बाळा?
नाही मिस. बघ तुम्ही जर लिहिण्याचा प्रयत्न केलाच नाही तर तुम्हाला येईल का? पूजाने अगदी सोप्या भाषेत लिहिलंय बघा, खरोखर छान व्यवस्थित. आणि त्यामुळे वेळच्या वेळी लिहिलं ना तुम्ही की तुम्हाला येणार. अनन्या वेदांत तू लिहिलंस? हो मिस. लिहिलंय? मग वाचून दाखवते का बाळा? मिस माझं पण सिमिलर आहे. चालेल, पण वाच बरं. चालेल. In this story, पृथुवैन्य आधी आद्य कुशक पृथुवैन्यः is हॅलो, आवाज येत नाही बाळा. हॅलो. पूजा तुम्हाला येतोय आवाज तिचा? नाही मिस. आहे. हा. अनन्या म्यूट काढ ना, अनम्यूट हो ना बाळा, म्हणजे तुला येईल सांगता. राधिकाने लिहिलं का? राधिका, हॅलो. राधिका ठाकूर. सगळ्यांचं गो लिहिलंय का तू बाळा उत्तर? हो मिस, पण आमच्याकडे नेट प्रॉब्लेम आहे. हो, सगळ्यांकडे तोच आहे ग. असंच होतंय आज, खूपच नेटवर्क प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, पण सगळ्यांना कळलंय ना, लिहिण्याचा प्रयत्न करा. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिणार बघा. धरित्र्याः उपदेशम, माध्यम भाषेया उत्तरम चाललंय आपलं. धरित्र्याः उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्यः किम किम अकरोत. प्रश्नाचं लक्षात आलं ना? अर्थ लक्षात आला? प्रसाद तू सांग एकदा याचा अर्थ. मिस धरतीने दिलेला उपदेश मनात ठेवून पृथुवैन्यांनी काय काय केलं. शाबास, आहे की नाही? म्हणजे पहिल्या प्रश्नात आपण काय केलं की त्या भूमीने त्याला काय ॲडवाइस दिला, आहे की नाही? आणि आता शेवटचा पॅरेग्राफ जो आहे त्यांनी काय काय केलं. हां, म्हणजे प्रस्तावना आणि एंड तसंच येणार, पण कंटेन हा मधला येईल. लिहून काढणार तुम्ही स्वतः? हॅलो प्रसाद. हो मिस. हा, मग तो तुम्ही लिहा. आणि पुढच्या आठवड्यापर्यंत जर सगळ्यांनी बाकीच्यांनी लिहिलंच नाही तर त्यांना मग लिहून द्यायला लागेल आपल्याला. बघूया. हा, त्यामुळे आता हा धडा मॅम बोल बोल अथर्व बेडेकर. मॅम त्या काय म्हणतात जो सुट्टी सुद्धा मॅम, त्याच्यात एक मला डाऊट होता. जो बोल ना. दुसरा श्लोक आहे ना मॅम, हा, त्याच्यात त्यांनी जो माध्यम भाषा विचारलं, ती जे काय म्हणतात सेईंग म्हणाली आहे ना, त्याचा तुम्ही एकदा अर्थ एकदा सांगू शकाल का? दुसरा श्लोक ना? तुमच्या हा मॅम. क्लासमध्ये झाला का श्लोक शिकवून? हॅलो. निंदन तो नीती निपुणा. हॅलो. हो हा, निंदन तो नीती निपुणा. बोल ना. हा मॅम, आता येतो आवाज? हो बोल. हा मॅम, तोच श्लोक. हा, मग पाठ झाला का तुझा तो निंदन की नीती निपुणा? हॅलो. नाही मॅम. हा, पाठ नाही कर. मॅम. आमच्या सगळ्या मुलांचे मॅम. पाठ झालेत सगळे श्लोक. मी तुम्हाला म्हटलं होतं ना रे, सोमवारी मी घेईन म्हणून. तर आता ह्या शुक्रवारी, अजून उद्याचा दिवस जाऊ दे, परवा दिवशी मी तुम्हाला परीक्षा घेऊ का पूजा? हो मिस, चालेल. हा, मग पाठांतराची. आता हे जे अथर्व अडलंय ना ते आपण बघूया. त्याचा अर्थ हवाय का अथर्व? निंदन. हा मॅम, त्या म्हणी. हा मॅम. हा, मग बघा, परत एकदा बघा. सगळ्यांना हे रिव्हिजन होईल. दुसरा श्लोक.
निंदंतु नीती पूजा तू म्हणून दाखव. पूजा चांगली म्हणते. पूजा बोल. निन्दन्तु नीतिनिपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पतः प्रविचलन्ति पदं न धीराः. शाबास. अथर्व तुला ट्युनिंग कळलं ना बाळा? हा हो मॅम, पहिल्या श्लोकासारखंच आहे. बरोबर. मग आता न्यायात लाल अक्षरात आहे ते आधी पाहिजे. न्यायात पथः प्रविचलंती पदम न धीराः. म्हणजे काय? धीराः म्हणजे करेजस पर्सन आहे की नाही? करेजस डू नॉट वेवर अ स्टेप, इवन अ स्टेप, कळलं, फ्रॉम द रायटर्स पाथ. हा अर्थ कळलाय का तुला? धाडशी लोक जे हा असतात, मॅम. हा, ते आपलं पाऊल सत्याच्या मार्गावरून रायटर्स पाथ अजिबात डळमळू देत नाहीत. कळलं? आणि मग त्यासाठी त्यांनी सांगितलंय बघा वर, काय काय झालं तरी ते डळमळत नाहीत म्हणजे बघा. हो मॅम, कोणीही निंदा केली, लक्ष्मी आली किंवा गेली आणि मेलं म्हणजे मरण आत्ता आलं किंवा नंतर आलं, जागेपासून हलणार नाही. शाबास. जागेपासून म्हणजे आपल्या मार्गापासून. रस्त्यापासून, रायटियस पाथ. हा, आणि तो जीवनाचा मार्ग म्हणजे रोड, एसवी रोड किंवा असा लक्ष्मी रोड वगैरे नाही. हा, जीवनातला मार्ग ते आपला बदलत नाहीत. मार्ग ढळू देत नाहीत, पाऊल डळमळू देत नाहीत. हा अर्थ झाला. बरं, ट्रान्सलेशन दिलं असेल ना तुमच्या क्लासमध्ये? हो हॅलो. मॅम, ते मॅम हेच ट्रान्सलेशन दिलंय मॅम. बरोबर. हे मग आता त्याच्यावरचे प्रश्न तुला हवाय का? माध्यम भाषा या. नाही मॅम, मला फक्त तोच प्रश्न हवा होता. त्याची शेवटची जी लाईन आहे ना, तीच मला हा. फक्त त्याचा एक अर्थ पाहिजे होता मॅम. आता कळलं ना? न्यायात हो पथ, न्यायात म्हणजे योग्य रीतीने जाणारा मार्ग. म्हणजे आयुष्यात बघ किती लोक आले, कळलं का? कोणी लाच दिली आपल्याला की तू चोरीमारी कर, वाईट मार्गाला, पण आपण कधीही बदलायचं नाही. आपण म्हणजे कोण? म्हणजे करेजस पर्सन, कळलं का? जे धैर्यवान लोक हो मॅम. असतात ते आपल्या मार्गापासून कधीही ढळत नाहीत. कितीही अडचणी आल्या तरी तो सत्याचा मार्ग ते बदलत नाहीत. हा, आता कळलं ना अर्थ? आता पाठ पण कर हं ते. हो मॅम. पूजा, आता हे झाल्यानंतर आपण चित्रपद कोश बघूया का? 4 शब्द. हो मिस. हा, कालचे 4 शब्द पाठ केले. हो मिस. पहिलं स्टॅम्प. स्टॅम्पला 1 मिनिट. आता जय प्रजापती तू सांग रे, स्टॅम्पला काय म्हणतात सांग. हॅलो. एक तर नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे आणि अभ्यास नाही केला ना की तुम्ही उत्तर देत नाही. मी पाहून ठेवलंय. रोनन कुटिनो, तुझं बरोबर आहे का आज नेटवर्क? रोनन, हॅलो, आवाज येत नाहीये बाळा तुझा, बोल. हे पाठ केले का 4 शब्द तू? हा, पाठ केले का 4 शब्द? आवाज येत नाहीये बाळा तुझा. तू अनम्यूट कर ना, म्हणजे आवाज येईल मला. पहिला स्टॅम्प. स्टॅम्पला काय शब्द आहे सांग. आवाज तू बंद आहे बाळा, म्यूट आहेस तू, म्यूट. पूजा, तुला येतोय का ग आवाज? नाही मिस. हा, त्याचा आवाज येत नाहीये बाळा तुझा. बर, अनन्या तू सांगते का? स्टॅम्पला काय म्हणतात बाळा?
अनन्या, अनन्याचं पण नेटवर्क गेले वाटतं. राधिका ठाकूर, हो मिस. स्टॅम्पला काय म्हणता? मृदू मुद्रा, बरोबर. त्याच्यानंतर पोस्टाचं तिकीट, त्याला काय म्हणतात? अनन्या तू सांग आता. पोस्टाचं तिकीट. मिस बोल ना. मिस तुमचा आवाज ब्रेक होत. हो, पोस्टाचं तिकीट त्याला काय म्हणायचं बाळा? मूल्यांक. हो हो, बरोबर. आता अथर्व बेडेकर तू सांग. पंचिंग मशीन त्याला काय म्हणतात? मॅम पंचिंग मशीन की स्टेपलर? नाही, स्टेपलर नाहीये. अरे ते भोग पाडतात त्याला त्यांनी. तू घरी असं, अभ्यास. हा 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 हा, कळलं मॅम. रंध्रिका. हा, कळलं. आणि ते प्रसाद काय शेवटचं काय आहे ते? सीडी. हा, सीडीला काय म्हणायचं? सांद्र मुद्रिका. शाबास. आता हे झाल्यानंतर पुढचे 4 शब्द आपण बघूया. बघा, सेलोटोप जे आहे त्याला काय म्हटले? संश्लेष पट्टिका. संश्लेष पट्टिका जरा अवघड शब्द आहे, नीट बघा. संश्लेष पट्टिका. पूजा बोलून दाखव. संश्लेष पट्टिका. लक्षात राहील. डबल टी आणि पहिला हे लक्षात ठेवायचं. आणि संश्लेष श आहे तो शहामृगातला श आहे. दुसरं बॅटरी, सर्वात सोपं आहे बघ. बॅटरीला काय म्हणायचं बोला? अथर्व भोईर तू सांगशील. बॅटरी. विद्युत कोश. कसा शब्द लिहिलेला आहे तो पण नीट बघा. हा, त्याच्यानंतर तिसरा आहे पेन ड्राईव्ह. आपण म्हणतो त्याला, नाही का रे? पेन ड्राईव्ह. रोनन तू सांगतोयस बाळा पेन ड्राईव्ह. आवाज येतोय माझा? येतोय येतोय आता आवाज येतोय माझा? येतोय येतोय. पेन ड्राईव्हला काय म्हणतात? हॅलो. स्मृती शलाका. बरोबर, स्मृती शलाका. आणि त्याच्यानंतर वायर. वायर बघा, आहे की नाही? त्याला काय शब्द आहे? तंत्री. तंत्री न अर्धा आहे आणि दुसरी वेलांटी. हे 4 शब्द लक्षात राहतील ना? पूजा एकदा 4ही वाचून दाखव बरं तू. संश्लेष पट्टिका, विद्युत कोशः, स्मृती शलाका, तंत्री. शाबास. आता आत्तापर्यंत तिन्ही याच्यातले जे शब्द आहेत ते आपण आता एकदा वाचून घेऊया. प्रसाद तू मला सगळे शब्द वाचून दाखव. 12. पिहितपत्रम, योजिनी, संदंशः, संचिका, मृदुमुद्रा, मूल्यांकः, बरोबर. रंध्रिका, सांद्रमुद्रिका, संश्लेषपट्टिका, विद्युत्कोशः, स्मृतिशलाका, तंत्री. शाबास, आहे की नाही? बोल तर आपले 12 शब्द झाले बघा. आणि उद्या आणि परवा, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे हे पान आपलं या आठवड्यात पूर्ण होईल. आणि शुक्रवारच्या तासाला मी श्लोक तुमचे म्हणून घेणार आहे. लक्षात ठेवा, कळलं? आता आपल्याला बघा, हे झालं
एक धडा झाला पूर्ण. म्हणजे सुक्ती सुद्धा तो श्लोक शिकवून झाले. आता आपल्याला थोडंसं व्याकरण शब्द पाठ करायला पाहिजेत. हं आता आणि अंक मी सांगितलं होतं नाही का, अंक. आता आज 1 ते 30 पर्यंत अंक मला म्हणून दाखवा. 1 ते 30. हं कोण म्हणेल? अनन्या तुझं हो आहे? मिस. बोल. एक मिस 1 to 30 ना. हो. एकम द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पञ्चदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशतिः. बरोबर. पुढे येतं का? एकविंशतिः. एकविंशतिः द्वाविंशतिः त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः पञ्चविंशतिः षड्विंशतिः सप्तविंशतिः अष्टाविंशतिः नवविंशतिः त्रिंशत. बरोबर. हे आता लिहून काढा एकदा बरं का. तुम्हाला वाटतंय आपल्याला येतंय, आपण पूर्वी पाठ केले, पण आपण परत परत ऱ्हस्व दीर्घ चुकतो. कळलं? आणि म्हणून हे लिहून काढायचं. लक्षात येईल. आता प्रत्येकाकडून मी म्हणून नाही घेते. कळलं का? राधिका ठाकूर पाठ करायचे नीट. आता पेज नंबर 20 काढा. 20 20. ते शब्द आता पाठ करणं आवश्यक आहे बघा तुम्हाला. भाषा सूत्रम 1. कळलं का? मग सकारा बघा वर लिहिलंय. सकारांत, तकारांत, वत मत, इन्नंत, अन्नंत, चकारांत, जकारांत आणि शकारांत. एवढे सगळे शब्द तुम्हाला आहेत. कळलं? प्लस मागच्या वर्षीचे पण आहेत बरं का. म्हणजे मागच्या वर्षीचे विसरून जायचे नाहीत. ते पाठ केलेच पाहिजेत. अगदी भानू धेनू सगळे 8वी पासून देव वन माला. कळलं का? तिथपासून ते उकारांत इकारांत सगळे मती कवी वगैरे सगळे शब्द पाठ करायचे. आणि आता बघा यावेळेला वत प्रत्ययांत विशेषण पुल्लिंग. कळलं? पुल्लिंगम वत प्रत्ययांत. म्हणजे अर्थ कळला का रे तुम्हाला? वत आपण जसं देव अकारांत म्हणतो की नाही, तसा आता भगवत शेवटी वत आला की वत प्रत्ययांत. आणि ते विशेषण आहे. कळलं का? आपण म्हणतो ना भगवान विष्णू. कळलं का? म्हणजे भगवान भगवत हे विशेषण आहे. कळलं? आणि मग ते आता आपल्याला आपण पाठ करायचे. आता तुम्हाला पाठ करणं सोपं आहे की नाही? एकदा दोनदा वाचलं की लगेच पाठ होऊन जातं. इवन कशाला वाचाल सुद्धा तुम्ही. प्रसाद तू मला वाचून दाखव रे भगवत शब्द. बघा बाकीच्यांनी ऐका. भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी, भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी, भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी, भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी, हे भगवन हे भगवन्तौ हे भगवन्तः संबोधनम. शाबास. इतकं छान वाचलंय. असं 2-4 वेळा वाचलं की तुमचं लगेच पाठ होईल आहे की नाही? आता याच्यानंतर बघा आपण कोण वाचेल? अथर्व बेडेकर वाचतोस? भगवत. भगवत. हा. भगवत वत प्रत्ययांत विशेषणम पुल्लिंगम
भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा भगवन्तं भगवन्तौ भगवन्तः द्वितीया भगवता चुकला भगवत चुकला भगवतः भगवत द्वितीया. मॅम मी भगवतः म्हणालो. नाही नाही मी नाही तो भगवत आय गेस हलंत्य माझा ऐकून नाही आला असेल. नाही नाही हलंत्य नाही विसर्ग. नाही परत बोल पहिल्यापासून. भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया बरोबर भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी हे भगवन हे भगवंतो हे भगवंतः संबोधनम. शाबास छान वाचलं. आता राधिका तू म्हणणार का बाळा? हाच शब्द आपला इथल्या इथे पाठ होऊन जाईल बघा. 5-6 वेळा म्हटलं की पाठ होणार. राधिका हो मिस. बोल. भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा हा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया शाबास भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यां चतुर्थी भगवतः भगवद्भ्यां भगवद्भिः पंचमी भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी भगवती भगवतोः भगवतसु सप्तमी हे भगवन हे भगवंतौ हे भगवंतः संबोधनम. शाबास. हा आता कोण म्हणेल बघा. जय प्रजापती बोलशील? जय प्रजा हा बोल. भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी हे भगवन हे